बसताय? सकाळच्या ना चहा सुद्धा घेतला नाही सा, काही खाल्लं बी नाही. चला थोडं जेवण तरी करून घ्या, का चहा आणू? नको ग रामू, मला भूक नाही. भूक नाही? आता ग बया असं कसं म्हणता बरं भूक नाही? अहो सकाळच्या ना काय बी खाल्लं नाही सा तुम्ही. खाल्ल्या बिगर शक्ती कशी यायची अंगामध्ये पुस्तक वाचाया तुम्हासनी? स्वतःचा नाही तो नाही, माणसाने दुसऱ्याचा तरी विचार करावा. का आई जेवली नाही का? आई जेवल्या त्या, पण रामू मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू जेवत जा म्हणून. ऐकतेस कुठं? अहो साहेब, तुम्ही घरी नसताय तेव्हा आम्ही जेवत असतो की. तुम्ही कधीतरी घरी असताय, निदान तेव्हा तरी तुम्ही जेवल्याशिवाय बायकोने जेवायचं नाही असं मला माझी आई सांगायची. राम, अगं किती काळजी घेतेस माझी. आणि मी रामू, मला गप्प राहतच नाही ग. मला खूप शिकावं असं वाटतं, पण हा स्पृश्य समाज नेहमी आडवा येतो ग. मला खूप शिकावं असं वाटतं, मोठं व्हावं असं वाटतं. साहेब, तुम्ही जास्त शिकलासा म्हणून आडवा येतो, आणि तुम्ही पुढे बी शिकत राहिला तर आपल्यापेक्षा त्यांना जास्त मान मिळेल, म्हणून ते लोक जळतात तुमच्यावर. रामू, माझ्यासमोर कितीही आव्हानं आली तरी मी त्यांना घाबरणार नाही. मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करेन, आणि एक ना एक दिवस मी त्यांना नक्कीच चांगला मार्ग दाखवेन. साहेब, मी त्या दिवसाच्या आतुरतेनं वाट पाहिन. रामू, अगं तुझी साथ असेल तर मी कुठेही नोकरीचा प्रयत्न करेन. माझी साथ? माझी साथ असायचं काय साहेब? त्यात सगळं कष्ट तुम्हीच करताय की. आता बघा की त्या बडोद्याच्या साहेबांनी तुम्हाला नोकरीला घेतलं नाही, तरी मी तुम्ही इथे काय गप्प आहे का? रोज कुठं ना कुठं तरी हिशोब करण्यासाठी, पत्रव्यवहार पाहण्यासाठी जातायच नवं, आणि त्यात रोज सकाळ संध्याकाळी लहान पोरांचा तासही घेताय. ह्यात माझं काय कष्ट वा? सगळा त्रास तर तुम्हीच घेताय की. रामू, अगं किती छान बोलतेस ग. कुठं शिकलीस एवढं? हाय का साहेब आता? अहो तुम्ही एवढं शिकला सा, मोठमोठ्या सभेत बोलता सा, मग मी तुमच्या समोर तरी नग का बोलाया? बोल की ग रामू, बोल. अगं मला सुद्धा हेच वाटतं. स्त्रियांनी बी पुरुषाप्रमाणे वागावं, स्त्रियांनी रणगाणात उतरावं. अगं स्त्रियांना सुद्धा पुरुषांना एवढेच हक्क असतात. पण मी ओरडून काय होणार? तुला म्हणून सांगतो, मला कोल्हापूरच्या शाहू महाराजांची भेट घ्यायची आहे. का? अगं तेही माझ्याच मताचे आहेत. म्हणजे स्त्रियांनी शिक्षण घ्यावं यासाठी त्यांनी मुलींची शाळा चालू केली आहे, आणि केळुसकर गुरुजींनी त्यांना माझ्याबद्दल सांगितलेलं आहे. मला त्यांना भेटायला जावंच लागेल. जायचं हाय तेव्हा जावा, पण आता जेवायला चला बघू. हो चल, वाढ, मी आलोच. लगेच आत्ता वाढते. द टाइम्स ऑफ इंडिया, 2 मे 1920. नागपूरला अस्पृश्यांचं अधिवेशन झालं होतं, पण त्याचा अर्थ या ठिकाणी काही वेगळाच दिलाय. चला जेवण वाढले. हो हो हो, चला चला चला. चला.